विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता। बार्टी, TRTI, आरटी, सारथी आणि महाज्योती जेवढ्या पण वेगवेगळ्या या 5 संस्था आहेत, 5 संस्थांची शेवटची फॉर्म भरण्याची तारीख ही 2 दिवसावरती आलेली होती। 17 तारखेला मी व्हिडिओ बनवलेला होता आणि मुदत वाढेल की नाही याच्याबद्दल मला अपडेट नव्हती आणि या ठिकाणी कोणालाच माहित नव्हते की मुदत वाढेल की नाही। तर या ठिकाणी मुदत वाढ भेटलेली आहे आणि मुदतवाढ भेटणार नसल्यामुळे मी आधीच सांगितलं होतं याच्यामध्ये मुदतवाढ भेटेल की नाही गॅरंटी नाही, परंतु तुमच्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी प्रयत्नाने इथे मुदतवाढ भेटलेली आहे। तर मुदतवाढ किती भेटलेली आहे डिटेल्स मध्ये माहिती सांगेल आणि सध्या कोण कोण अर्ज करू शकतो, कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला या ठिकाणी सवलत देते हे देखील डिटेल्स मध्ये मी सांगेल। ज्याच्यामध्ये शेवटची तारीख सर्वात पहिल्यांदा मी सांगतो। आधी शेवटची तारीख किती होती तर बघू शकता 20 ऑगस्ट। 20 ऑगस्ट ही या ठिकाणी म्हणजे आज तारीख आहे 19, उद्याची ही शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची, परंतु इथे मुदतवाढ भेटलेली आहे। किती मुदतवाढ भेटलेली आहे आता मी TRTIच्या वेबसाईट वरती आलेलो आहे। आता इथं तुम्ही स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, इथं आधी या ठिकाणी बघू शकता शेवटची तारीख होती इथं 20 ऑगस्ट। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 28 ऑगस्ट पर्यंत, कधी 28 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकत आहात। 28 ते 29 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकत आहात आणि 30 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे। ठीक आहे, आता जे महत्त्वाचे पॉइंट आहे मी तुम्हाला इथे सांगून घेतो। आता कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो। बार्टी नावाची जी संस्था आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असते। त्याच्यानंतर TRTI, त्याच्यामध्ये कोणती तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती देत असते TRTI, आणि बार्टी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना देते। आता आरटीचा फंडा तुम्ही येथे समजून घ्यायचा आहे, जो आहे या ठिकाणी आरटी नावाची जी नवीन संस्था आहे ती फक्त SC कॅटेगरीच्या मातंग आणि वेगवेगळ्या या ठिकाणी कॅटेगरीसाठी आहे, ज्याचा GR संपूर्ण या ठिकाणी बार्टीमध्ये कोणी फॉर्म भरायचा आणि आरटीमध्ये जे मातंग समाजाचे विद्यार्थी आहे कोणी भरायचा त्याची लिस्ट आहे टेलिग्राम ग्रुपवरती मी आधीच टाकलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर महाज्योती जी संस्था आहे ती OBC, SBC, NT आणि विजय या एकूण 4 संस्थांना 4 कॅटेगरींना ही शिष्यवृत्ती देत असते ही संस्था। त्याच्यानंतर सारथी नावाची जी संस्था आहे ती SCBC एकाच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते, त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी कॅटेगरीचे विद्यार्थी असतात। ठीक आहे, मुदतवाढ पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी 28 ऑगस्ट पर्यंत झालेली आहे। किती? 28 ऑगस्ट पर्यंत, 28 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ झालेली आहे। 20 ऑगस्ट आधीची शेवटची तारीख होती, परंतु 28 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ आलेली आहे, तोपर्यंत सर्वांनी अर्ज करून घ्यायची आहेत। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे कोणत्या परीक्षांचे फॉर्म सुटलेले आहेत। विद्यार्थ्यांना हेच माहित नाही की कोणते फॉर्म सुटलेले आहेत आणि कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीसाठी आहे हे मी तुम्हाला इथे सांगतो। आता वरती मी तुम्हाला आधीच सांगितलं या ठिकाणी कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला शिष्यवृत्ती देते। आता याच्यामध्ये UPSC दिल्ली आहे, सर्व 5ही संस्थांचे अर्ज सुरू झालेले आहेत। त्याच्यानंतर UPSC महाराष्ट्र 5ही संस्थांचे अर्ज सुरू झालेले आहेत, इथं 5 लिहितो, इथं देखील 5 लिहितो। त्याच्यानंतर इथे MPSC स्टेट सर्व्हिस 5ही संस्थांचे अर्ज इथे सुरू आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर MPSC मेस 5ही संस्थांचे अर्ज इथे सुरू आहेत। त्याच्यानंतर MPSC कंबाईनसाठी इथे स्टार करून लिहितो कोणते अर्ज सुरू आहेत, बार्टी, आरटी, महाज्योती या 3च संस्थांचे अर्ज चालू आहेत। येथे सारथी आणि TRTI येथे चालू नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर लिहितो इथं 1 मिनिट, बँकिंग आणि रेल्वेसाठी बघू शकता बार्टी, TRTI, आरटी, सारथी आणि महाज्योती या 5ही संस्थांचे अर्ज इथे चालू आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर SSC CGL साठी महाज्योतीचे अर्ज फक्त चालू आहेत। त्याच्यानंतर आहे इथं पोलीस भरतीसाठी खूप विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे। आता येथे फक्त SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज चालवलेले आहेत। बार्टी आणि आरटी या दोन्ही संस्था SC कॅटेगरी साठी आहेत। TRTI ST कॅटेगरीसाठी चालू नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे। सारथीचे चालू नाहीत आणि महाज्योतीचे चालू नाहीत। कोणाचं सांगत आहे, फक्त पोलीस भरती सांगत आहे। त्याच्यानंतर शिक्षक भरती टेटसाठी महाज्योतीचे फक्त चालू आहेत, एकच कॅटेगरीचे एकच संस्थाचे चालू आहेत। त्याच्यानंतर FMFC चे बघू शकता इथे बार्टी, TRTI आणि सारथी या 3 संस्थांचे इथे चालू आहेत FMFC साठी। ठीक आहे, याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। शेवटची तारीख पुन्हा एकदा सांगतो, आधीची शेवटची तारीख होती 20 ऑगस्ट होती आणि आता शेवटची तारीख आहे या ठिकाणी 28 ऑगस्ट, म्हणजे जवळजवळ तुम्हाला या ठिकाणी 8 ते 9 दिवस मुदतवाढ भेटलेली आहे। याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, फक्त या ठिकाणी 6% लोक सबस्क्राईब करतात आणि 94% लोक सबस्क्राईब करत नाही। विनंती आहे सर्वांना सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।